नमस्कार. सध्या मंडईमध्ये ताजे वाटाणे भरपूर प्रमाणात आलेले आहेत. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत हिरव्या वाटणातील ताज्या वाटाण्याचा मसाले भात. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, भरपूर सारी कोथिंबीर, 2 जुड्या लसूण आणि आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण मी 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल गरम झालं की आपण यामध्ये 5 ते 6 लवंग आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. 2 ते 3 इथे मी तमालपत्र घेतलेले आहेत. 1 मिनिटभर आपण हा सर्व गरम मसाला तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत व यानंतर आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण इथे घालणार आहोत. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लवंग तेलामध्ये छानपैकी अशा प्रकारे फुटू द्यायचे आहे. मग आता आपण इथे हिरवं वाटण घालणार आहोत. हे मिक्सरला वाटताना तुम्ही यामध्ये अर्धा लिंबू सुद्धा पिळू शकता. 2 ते 3 मिनिटं आपण हा सर्व हिरवं वाटण मीडियम फ्लेमवर छानपैकी परतवून घ्यायचं आहे. मसाला आपण जेवढा जास्त व्यवस्थित परतवून घेऊ तेवढीच या भाताची चव वाढते. अशाच प्रकारच्या भरपूर राईसच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही भाताच्या रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. अतिशय साधा सोपा कमी साहित्यात तयार होणारा हा भात आहे व चवीला अतिशय सुंदर लागतो. एकदा नक्की ट्राय करून पहा. मसाला छानपैकी परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये 1 कप ताजे वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे घालूयात व यामध्येच 1 कप एवढा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्याने आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात. तांदूळ आणि ताजा वाटाणा आपल्याला या मसाल्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे. अगदी घरी असलेल्या साहित्यात हा भात तयार होतो व चवीला फारच छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून पहा. तांदूळ छानपैकी व्यवस्थित परतून झाले की मग आपण यामध्ये पाणी घालूयात. 1 कप तांदळासाठी इथे मी 2 ते 2.25 कप पाणी गरम करून घेतलं होतं ते इथे आपण घालणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे तांदूळ छान फुलतो व भात मोकळा होण्यास मदत होते. भात जास्त चिकट होत नाही. आता आपण इथे गरम पाणी घातलेलं आहे. या पाण्याला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिसळून घेऊयात व पाण्याला उकळी आली की मग यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला 10 ते 15 मिनिटं हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. पाण्याला छानपैकी उकळी फुटलेली आहे. आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत व इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे. आता पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात. आता आपण यावर झाकण ठेवूयात व लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं आपल्याला हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. बघा 10 ते 15 मिनिटं होत आलेली आहेत आणि पाहू शकता आपला भात अतिशय सुंदर असा दिसत आहे. सलाड तसेच लोणचं पापड यासोबत तुम्ही हा ट्राय करू शकता. धन्यवाद.